नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल आहे. कारण फायनली 6 वर्षांनंतरनं मी ट्रान्झिशन केलंय फ्रॉम फुल टाईम एम्प्लॉयी टू फुल टाईम ट्रेडर. हो, 6 वर्ष. म्हणजे मी ट्रेडिंग स्टार्ट केली होती 2020 मध्ये. 9 सप्टेंबर 2020ला मी ट्रेडिंग स्टार्ट केली होती. आणि मग त्याच्यानंतरनं 2 वर्ष ट्रेडिंग केली. नंतरनं जॉब केला 3 वर्ष. नंतरनं परत मी आता जॉब सोडलाय आणि आता फायनली ट्रान्झिशन करतोय ॲज अ फुल टाईम ट्रेडर. तर मी हा ही जर्नी स्टार्ट करतोय माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून, जे की आहे YS3643. इनिशियली जे पण व्हिडिओज मी टाकत होतो ते एका दुसऱ्या अकाउंटवरचे होते, कारण थोडा कॅपिटलचा इश्यू होता. तर फायनली मी इथे अरेंज केले अराउंड 3.72 लॅक्स. आणि इनिशियली आपण छोट्याशा कॅपिटलनी स्टार्ट करणार आहोत. रिस्क पण छोटीशी आहे 3,000 रुपयाची. आणि असं आपण ट्रेड करणार आहोत आणि असं ग्रो करणार आहोत. तर हळूहळू आपण कॅपिटल आणि रिस्क हे दोन्ही वाढवणार आहोत. तर चला बघूयात, आपण जाऊयात PNL. आणि मी तुम्हाला दाखवतो आता की माझी इनिशियल जर्नी कशी होती. तुम्हाला थोडं फील येण्यासाठी ना, चला मी तुम्हाला घेऊन जातो 2020 मध्ये. तर 20 मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की माझं PNL दिसत कसं होतं. आपण सिलेक्ट करूयात Jan 2020 पासून ते डिसेंबर 2020. 1 जानेवारी 2020 पासून 31 डिसेंबर 2020. तर हे आहे इक्विटी ट्रेडिंग. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण टोटल रिअलाइज PNL आहे आपले 118 रुपये. हा लॉस कसला आहे मी पण विसरलो काय आहे, असेल काहीतरी. मग इथे बघू शकता 9 सप्टेंबरला मी ट्रेडिंग स्टार्ट केली होती. आणि पहिल्या दिवशी आपण बुक केलं होतं 5 रुपयाचा प्रॉफिट. हे तुम्ही बघू शकता इथे 5 रुपयाचं प्रॉफिट बुक केलंय. त्यामध्ये आपण 3 ट्रेड घेतले होते: अंबुजा सिमेंट, बर्जर पेंट आणि टाटा केम. हे ट्रेड मी 2018 मध्ये घेतलं होतं मला वाटते, होल्डिंगसाठी. हां. आणि ही कंपनी डिलीज झाली तरी देखील मला माहीत नव्हतं. हे असं होतं माझा एक्सपिरियन्स. फर्स्ट इंट्रोडक्शन टू स्टॉक मार्केट. हा अजून देखील स्टॉक आहे. तर चला हां, मेन टॉपिकवर येऊयात. की आपण पहिल्या दिवशी बुक केलं होतं 5 रुपयाचा प्रॉफिट. तर तसंच आपण प्रॉफिट अँड लॉस जर बघायला गेलं तर एकदम मॅक्स तुम्हाला डार्केस्ट रेड कलर कुठे दिसतोय? इकडे. इकडे तुम्ही बघा मी मॅक्स लॉस किती बुक केला आहे. आपण टोटल लॉस बुक केला आहे 400 रुपयाचा एका दिवशी. मॅक्झिमम लॉस आहे हां, एकदम मॅक्झिमम वाला लॉस. आणि असेच माझे सगळे प्रॉफिट आणि लॉसेस होते की एकदम छोटेशा कॅपिटलमधून 3,000 रुपयांनी मी ट्रेड करत होतो. आणि दिवसाची रिस्क माझी पर ट्रेड अशीच होती, एकदम छोटीशी. पर ट्रेड माझी 40 रुपये, 50 रुपये. इथे तुम्ही बघू शकता 46, 48, 50 रुपीजची रिस्क मॅक्स घेत होतो मी एका स्टॉकवर. तर असं होतं माझं इंट्रोडक्शन टू स्टॉक मार्केट आणि इनिशियल फेज. चला आता दाखवतोच तर मी तुम्हाला पुढच्या वर्षाचं पण. पहिले आपण इथे FNO बघूयात, नाही तर परत म्हणाला FNO दाखवायला नाही. हे तुम्ही बघू शकता की अरे एक मिनिट, जानेवारी 2020 फ्रॉम टू डिसेंबर 31. FNO मध्ये एक देखील ट्रेड नाही आहे, कारण ऑब्व्हियसली मला माहितीच नव्हतं FNO काय असतं. तर यावर्षी मी एक देखील ट्रेड घेतला नाही FNO मध्ये. नेक्स्ट वर्षी आपण 2021चं PNL रिपोर्ट बघूयात. थोडं अजून तुम्हाला फील येईल की माझं नेक्स्ट इयर कसं होतं. तर आपण इथे सिलेक्ट करूयात 1 जानेवारी 2021 पासून 31 डिसेंबर 2021. तर गेस करा किती प्रॉफिट झाला असेल, किती लॉस झाला असेल. एंटायर वर्षी मी दररोज ट्रेड करत होतो, विचार करा मित्रांनो. आणि चला बघूयात आपलं PNL. तर इक्विटीमध्ये इंटरनेट पण सस्पेन्स क्रिएट करते की किती प्रॉफिट किती लॉस झाला. अरे ग्रॉस प्रॉफिट आपला होता 1.93 थाउजंड. म्हणजे आपला टोटल लॉस होता हे किती, 12,000 रुपये. इथे तुम्ही बघू शकता माझी ट्रेड की एका स्टॉकमध्ये 30 रुपये, 75 रुपीज, 91, 283. हे तर स्विंग ट्रेड होतं मला वाटते. हां,
118, 193. मॅक्स लॉस, मॅक्स प्रॉफिट. मॅक्स लॉस मी घेतला होता ₹700 आणि ते देखील यामध्ये मल्टिपल ट्रेड्स इन्क्लुडेड आहेत आणि या स्टॉकचा हा क्युम्युलेटिव्ह लॉस दाखवतोय ₹700. आणि मॅक्स प्रॉफिट आपण केलं आहे, दिलं आहे आपल्याला रिलायन्सने. तर त्यावेळेस यूट्यूबवर खूप चालायचं की निफ्टीमध्येच ट्रेड करा, हेवीवेटमध्येच ट्रेड करा. सो मी इंडेक्स, टी सी एस, रिलायन्स, टी सी एस अशा स्टॉक्समध्ये ट्रेड करायला प्रिफर करायचो. तर मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला अशाच स्टॉक्सने दिला आहे. तर हे होतं माझं सेकंड इयर ऑफ ट्रेडिंग. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, जर तुम्हाला ट्रेडिंग शिकायची आहे खरंच, तर तुम्हाला कॅपिटलची गरज नाही आहे. कारण मी हार्डली एंटायर इयर ट्रेड करत होतो ₹3,000. तुम्ही विचार करा, मी ₹3,000 घेऊन यायचो. जर त्यातले 1,000-1,500 कमी झाले तर मी अजून 1,000-1,500 टाकायचो आणि मी तेवढ्यानेच ट्रेड करायचो. तर इथे तुम्ही बघू शकता लॉसेस ₹70, ₹16, ₹19, ₹80. इथे मॅक्स लॉस ₹300, ₹276, ₹455. सो माझा लॉस कधीच एक्सीड नाही झाला मोर दॅन ₹500, कधीच नाही एंटायर इयरमध्ये. सगळीकडे बघू शकता माझा लॉस इज लेस दॅन ₹450. तर जर तुम्हाला खरंच ट्रेडिंग शिकायची आहे तर बिलकुल कॅपिटलची गरज नाही आहे. कारण चार्ट तुम्हाला त्याच गोष्टी शिकवणार आहे. तुम्ही भले 10,000 घेऊन या किंवा 10 लाख घेऊन या. जर तुम्ही 10 लाख घेऊन आला तर तुमचे लॉसेस देखील मोठे असणार आहेत आणि मग तुम्ही त्या रिकव्हरी मोडमध्ये जाणार. तुम्हाला शिकायचं राहिलं बाजूला, तुम्हाला या नंबरवर लक्ष जाणार. इमॅजिन करा मी 10 लाखने जे ट्राय केलं असतं ट्रेडिंग, तर माझा इथे लॉस 11,000 नाही तर कमीत कमी 7 ते 8 लाख असता किंवा माइट बी 10 लाख देखील असता. तर इथे जेव्हा -10 लाख दिसतंय तर ऑब्व्हियसली तुमचं लक्ष शिकण्याकडे नाहीच जाणार. आणि जर इथे 12,000 दिसतंय एंटायर वर्षामध्ये, तर विचार करा हर मंथ, एव्हरी मंथ मी मार्केटला फक्त ₹1,000 ट्युशन फी दिली आहे की हे घे ₹1,000 आणि मला काहीतरी नवीन गोष्ट शिकव. तर तुम्ही जर इनिशियल फेजेसमध्ये असाल आणि तुम्हाला जर ट्रेडिंग शिकायची आहे तर बिलकुल पण जास्त मोठं कॅपिटल लागत नाही. एकदम छोटंसं कॅपिटल घेऊन या, इक्विटीजमध्ये चालू करा. जर नाही इक्विटीजमध्ये करू वाटत आहे तर मॅक्स टू मॅक्स मी सजेस्ट करेल 30,000 ते 40,000 FNOमध्ये थोडं ट्राय करा. पण मला वाटत नाही की त्याच्यापेक्षा जास्त कॅपिटल गरजेचं आहे ट्रेडिंग शिकायला. आणि जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट केली, व्यवस्थित सिस्टमॅटिकली ट्रेड केलं तर खूप कमी कॅपिटल लागतं शिकायला. तर इथे तुम्ही बघू शकता रिस्क मॅनेजमेंट माझी कशी होती. मॅक्स मी लॉस घेतला किती, कुठला पण दिवस तुम्ही घ्या, रेड सिलेक्ट करा, बिलकुल पण लॉस एक्सीड नाही केला आहे मी. कारण मी ट्रेडिंग सुरू करायच्या आधीच 10 ते 15 पुस्तकं वाचले होते ट्रेडिंग रिलेटेड. मग स्टॉप लॉस जे आहे हे माझ्या डोक्यामध्ये असा फिट झाला होता एकदम, की मी ट्रेड घेतला की नेक्स्ट सेकंडला मी लगेच स्टॉप लॉस लावायचो. आणि स्टॉप लॉस देखील ते असायचा माझ्या कॅपिटलचा 2%, 3%, 1%, ते रिस्पेक्टिव्ह जे काय आहे ते. पण मी त्याच्या अकॉर्डिंगच ट्रेड करायचो, कारण ते बुक्समध्ये जे काय वाचले ते माझ्या डोक्यामध्ये फिट झालं होतं आणि मी अशाच प्रकारे ट्रेडिंग केली. याच्या पुढचं जे PNL आहे 4 वर्षांचा, 5 वर्षांचा, ते मी आता तरी नाही दाखवणार आहे मित्रांनो. कारण जेव्हा आपला सबस्क्रायबर गोल काउंट हिट होईल 5,000चा, 10,000चा, ते आपण नंतर डिसाईड करूयात. तेव्हा मी तुम्हाला एंटायर 5 ते 6 वर्षांचा PNL रिपोर्ट दाखवेल आणि तेव्हा आपण ट्रान्सपरंटली डिस्कस करूयात सगळं काही. तर आता आपण फास्ट फॉरवर्ड जाऊयात 2026मध्ये, 2026. तर 2026मध्ये फायनली मी स्टार्ट करतोय जर्नी माझी फुल टाईम ट्रेडिंगची. आणि तुम्ही इथे बघू शकता सिलेक्ट केले मी Jan 1, 2026 पासून 31 डिसेंबर 2026. तर ऑब्व्हियसली 4 दिवस दिसतील, कारण फक्त 7 जुलैपासून मी ट्रेडिंग स्टार्ट केली आहे. आणि फॉर्च्युनेटली आपण फर्स्ट वीक आपली ग्रीन आहे. आपण बुक केलं आहे प्रॉफिट ऑफ 2,100 ऑन कॅपिटल ऑफ 3.7 lakhs. आणि ही आहे माझी जर्नल. तर पर ट्रेड रिस्क आहे आपली ₹3,000 आणि एंटायर मंथ मी असाच कवर करणार आहे विथ 3,000 रिस्क. तर इनिशियली आता हे बघा, मी जर इथे ₹10,00,000 टाकले आणि इथे लगेच 10,000ची रिस्क घ्यायला चालू केलं. आपण काय करतो, फक्त अपसाईडचा विचार करतो की अपसाईडमध्ये चला बाबा 10,000 रिस्क घेतोय म्हणजे माझं प्रॉफिट किती होणार,
10,000ला 1:1 जरी बुक केला तर 10,000 बुक होणार. पण इथे तुम्ही विचार करा, जर मला कंटिन्युअस 5 लॉस झाले, तर मी इथे लॉस किती बुक करेल 5 लॉसमध्ये 15. आणि जर मी 10,000 रिस्क घेतोय आणि कंटिन्युअस लॉस बुक केले 5, तर त्याच्यामध्ये मी लॉस बुक करेल 50K. तर हे जर न्यूमेरिकली बघायला गेलं, तर माझं ब्रेन अजून सायकोलॉजिकली एवढं फिट नाही आहे, की मी एका वीकमध्ये 50,000 लॉस बघू शकतो स्क्रीनवर. एवढं सिंपल आहे. म्हणजे तुम्ही मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, पूर्ण काय स्ट्रॅटेजी आहे, काय आहे, ते सगळं विषय सोडून द्या. थोडं लॉजिकली तुम्ही स्वतःला विचारा, की तुम्ही एवढा लॉस बघू शकता का 5 दिवसांमध्ये? जर नाही बघू शकत, तर तुमची ते रिस्क ॲपेटाईट कॅपॅसिटीपेक्षा खूप जास्त आहे आणि तुम्हाला रिस्क कमी करण्याची गरज आहे. तर मी इथे ₹3,000 जर 5 दिवस लॉस बुक केलं, ते होतात ₹15,000. तर 15,000 मी वीकमध्ये बुक करू शकतो. म्हणजे मी ते बघू शकतो, कारण मी तेवढा सायकॉलॉजिकली फिट आहे या लेवलला. सो मी रिस्क ठेवली आहे ₹3,000 आणि कॅपिटल देखील मी खूप कमी ठेवलं आहे, जे की आहे 3.72 लॅक्स. तर हळू आपण रिस्क देखील वाढवणार आहे आणि कॅपिटल देखील वाढवणार आहे. इनिशियली मी हे म्हणत नाही, की एवढ्या रिस्कने मी जॉबची सॅलरी रिप्लेस करू शकतो आणि मी सस्टेन करू शकतो लाईव्हलीहूड माझं ₹3,000च्या रिस्कनी. पण आपल्याला सिस्टमॅटिकली जायचं आहे. त्याच्यामुळे मी खूप छोट्या रिस्कने स्टार्ट करतोय आणि हळूहळू आपण रिस्क वाढवणार आहोत. पहिले 3 घेऊ, नंतर 6 घेऊयात, नंतर 10 घेऊयात, नंतर 15, 20, 30 हे तर फेजेस चालूच राहणार आहे. पण आपण सुरू करतोय आणि एकदम सिस्टमॅटिकली जायचंय, म्हणून मी एकदम छोट्या रिस्कने स्टार्ट केलंय, छोट्या कॅपिटलने स्टार्ट केलंय. तर असा होता पहिला वीक. पहिल्या वीकमध्ये आपण टोटल 6 ट्रेड घेतलेले आहेत. 6 ट्रेडमध्ये आपला टोटल प्रॉफिट झालेला आहे ₹2,100 आणि एकदम सिस्टमॅटिकली सगळे ट्रेड घेतलेत. बिलकुल पण आपला रूल ब्रेक केलेला नाही आहे आणि ह्याचे जे काही कमेंट्स आहेत ते मी इकडे लिहिलेत पण. आणि याचं ॲनालिसिस व्हिडिओ मी टाकू शकलो नाही, कारण थोडं मी बिझी होतो घरच्या कामांमध्ये. सो या 4 दिवस मला व्हिडिओ जमले नाहीत टाकायला. तर इथून पुढे मी ट्राय करेल, की डेली ॲनालिसिस व्हिडिओ, की आफ्टर मार्केट व्हिडिओज तुम्ही टाकेल, माझं P&L दाखवेल, की मी अशा या लॉजिकने ट्रेड केलं, इतका लॉस बुक केला, इतका प्रॉफिट बुक केला. आणि तुम्ही बघणार आहात, की एका ट्रेडरची जर्नी स्टार्टिंग विथ व्हेरी लिटल कॅपिटल विच इज 3.72 लॅक्स आणि हळूहळू आपण हे कॅपिटल इन्फ्यूज करूयात, अजून टाकूयात किंवा अजून ग्रो करूयात आणि कसं आपण ग्रो करतोय ते बघूयात. आता हा डिसिजन जो फुल टाईम ट्रेडिंगचा आहे, तो मला नाही माहीत बरोबर आहे, चुकीचा आहे. कारण पण मला एक स्ट्राँग बिलीफ आहे, की मी जेवढे एफर्ट्स टाकले ट्रेडिंगमध्ये, जेवढं मी डेडिकेटेडली केले, अभ्यास केलाय, ट्रेड केलंय, तर मी करून घेईन, की मी करू शकतो ॲज अ फुल टाईम ट्रेडर बनू शकतो. तर हा माझा एक स्ट्राँग बिलीफ आहे आणि त्याच्या बेसिसवरच मी हा डिसिजन घेतला आहे. आता हा बरोबर आहे, चुकीचा आहे, एक वेळ सांगेल. पण मी माझा 100% देणार आहे ट्रेडिंगमध्ये आणि तुम्ही बघणार आहात जर्नी काय होतंय, काय नाही ते. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा पण इन्स्पायरिंग वाटला असेल किंवा थोडं पण तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे इथून पुढे देखील. आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. धन्यवाद.